नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रियांका टीच्या यूट्यूब चॅनलवर। सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे टॅट एक्झाम 2025चं नोटिफिकेशन आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या संकेतस्थळावर उपलब्ध झालेले आहे। आता शिक्षक भरती 2025ची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी लवकरच घेण्यात येणार आहे। तर परिपत्रक हे 25/4/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र शासनाच्या व इतर विभागातील शाळांमध्ये पवित्र व संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक व अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे आयोजन आता ऑनलाईन घेण्यात येणार आहे। तर टॅट एक्झाम ही मागच्या वर्षी 2022ला ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती, तशीच 2025ची टॅट देखील ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। तर यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट इथे दिलेली आहे। त्यानंतर अर्ज करण्याचा कालावधी 26/4/2025 पासून ऑनलाईन फॉर्म चालू होतील ते 10/5/2025 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येईल। त्यानंतर परीक्षा शुल्क 10/5/2025 या दिवसापर्यंत परीक्षा शुल्क भरण्यात येईल। त्यानंतर ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी प्रवेशपत्र 7 दिवस आधीपासूनच। परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 24/5/2025 पासून ते 5/6/2025 पर्यंत या दिवसांमध्ये परीक्षाचे आयोजन करण्यात येणार आहे। पुढची माहिती बघूयात। परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम। परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल। तसेच भाषिक क्षमता मराठी व इंग्रजी। पुढच्या पेजवरील माहिती बघूया। तर अभ्यासक्रम, तर टॅट एक्झाम ही एकूण 200 गुणांची होणार आहे। त्यामध्ये अभियोग्यतासाठी 120 गुण, एकूण प्रश्न 120, तर बुद्धिमत्तासाठी 80 गुण, एकूण प्रश्न 80। आणि या परीक्षेसाठी कालावधी 120 मिनिटं असणार आहे। एकूण 2 तास परीक्षेचा कालावधी असेल। पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी इथे सर्व माहिती दिलेली आहे। यामध्ये महिला प्रवर्ग, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, खेळाडू या सर्वांची आरक्षणाबाबत सर्व माहिती यामध्ये नमूद केलेली आहे। तर ही सर्व आपण वाचून बघावी। तुम्ही कोणतं आरक्षण तुम्हाला लागू होतं। त्यानंतर महिला, जर महिला फॉर्म भरत असेल तर महिलांसाठी आरक्षित पदाकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी डोमिसाईल स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्यास घोषित केलेले असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी प्रदान केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारांकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे। जर तुम्ही कुठल्या आरक्षणासाठी, जातीच्या आरक्षणासाठी पात्र असाल तर तुम्हाला राज्य सरकारकडून त्या जातीचं प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे। तर पुढची माहिती बघूया। आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल तर सामाजिक व शैक्षणिक याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। आरक्षणाचा लाभ केवळ महाराष्ट्राचे रहिवासीच उमेदवार घेऊ शकतात। त्यासाठी खाली खेळाडूंचे आरक्षण, जर खेळाडूंच्या आरक्षणासाठी तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। दिव्यांग जर असाल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता। अनाथाचं प्रमाणपत्र हवं त्या जागांसाठी। माजी सैनिक, त्यानंतर पुढे प्रकल्पग्रस्त आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, भूकंपग्रस्त आरक्षण, अंशकालीन कर्मचारी आरक्षण,
उमेदवारांची पात्रता. उमेदवार हे भारतीय नागरिक असावे. पात्रता यामध्ये 18 वर्ष व वेळोवेळी शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेले वयोमर्यादा शिक्षकांना लागू होईल. त्यानंतर व्यावसायिक अर्हता. पुढे निवड प्रक्रिया आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत देण्यात आली आहे. तर ही सर्व माहिती तुम्ही वाचून बघावी आणि त्यानुसार पुढे अर्ज करण्यात यावा. अर्ज करताना कोणतीही घाई गडबड करू नये. तुमची माहिती व्यवस्थित आणि अचूकरित्या भरावी. फॉर्म सबमिट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एडिट करण्याची संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे घाई गडबड न करता व्यवस्थित आणि अचूक माहिती भरूनच तुमचा फॉर्म सबमिट करावा. यामध्ये अर्ज भरण्यासाठी लागणारी सर्व माहिती इथे देण्यात आली आहे. अर्ज भरताना पासपोर्ट साईज फोटो लागेल. त्यानंतर स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी. त्यानंतर प्रतिज्ञापत्र हस्ताक्षरात. हे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. परीक्षेसाठी शुल्क ओपन असाल तर 950 आणि सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असेल तर 850 रुपये. जिल्हा व परीक्षा केंद्र निवड. त्यासाठी 3 पर्याय दिले जातील. तुमच्या आवडीनुसार परीक्षा केंद्र तुम्ही निवडू शकता. त्यानंतर प्रवेशपत्र. आपल्याला उमेदवारांचे प्रवेशपत्र या साईटवर उपलब्ध करण्यात येतील. या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. इथे लिंक दिली आहे. अशा प्रकारे आपण सर्व माहिती पाहिली आहे. तुम्ही तुमचा फॉर्म भरताना व्यवस्थित फॉर्म भरावा. आणि अजूनही काही विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात केली नसेल तर अजूनही आपल्याकडे 27 दिवस आहेत. यामध्ये तुम्ही बुद्धिमत्ता आणि गणित याचा चांगला अभ्यास करून चांगला स्कोर काढू शकता. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म सबमिट करून अभ्यासाला लागावं. अशा शिक्षक भरतीतील नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.